नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणपती आणि गौराईचे 5व्या दिवशी विसर्जन करण्यात आले. प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या जलस्रोतांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी गणेश भक्तांनी महानगरपालिकेने तयार केलेल्या विसर्जन हौदात गणपतीचे विसर्जन केले. त्याचप्रमाणे विसर्जन घाटांच्या ठिकाणी निर्माल्य कुंड ठेवण्यात आले होते. पर्यावरणप्रेमी संस्थांच्या पुढाकाराने गणेश मूर्ती आणि निर्माल्य दान हा उपक्रमही राबवण्यात आला. विसर्जन घाटांवर सर्वत्र भक्तिमय वातावरण पसरले होते. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला सहकुटुंब आरती करून जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. गौराईचे विसर्जन सायंकाळी 4:15 पर्यंतच करावे असा शास्त्रानुसार मुहूर्त असल्याने सकाळपासूनच पुण्यातील विविध विसर्जन घाटांवर गौरी गणपतीचे विसर्जन करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सिक्कीम या छोट्या आणि सुंदर राज्याच्या रक्षणाची ताकद गणरायाच्या आशीर्वादाने मिळेल असा विश्वास सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला. कसबा गणपती मंडळाच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर, प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर, उद्योजक अजय शिर्के, संगीत रंगभूमीवरील गायिका अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांना पाटील यांच्या हस्ते कसबा गणपती पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ वकील एन डी पवार यांना ॲडव्होकेट भाऊसाहेब निरगुडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महापौर चंचरा कोदरे, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष भरत राठोड, आमदार गिरीश बापट यावेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीची प्रतिमा सिक्कीमच्या राजभवनात लागणार आहे. सिक्कीम या छोट्या आणि सुंदर राज्याच्या संरक्षणाची ताकद गणरायाच्या आशीर्वादाने मिळेल असा विश्वास व्यक्त करून पाटील पुढे म्हणाले, इतिहास, आकाश, आभास, प्रयास आणि कायद्यातील प्रवास या आपापल्या क्षेत्रात उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे मर्मबंधातील ठेव आहे. नवीन कृत्या काढून लोकांच्या मनात पुणेकर नेहमीच स्थान मिळवतात असेही ते म्हणाले. पुरंदरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा प्रारंभ ज्या कसबा गणपतीपासून केला त्याच्या नावाच्या पुरस्काराने मला गौरवले जात आहे. हा पुरस्कार म्हणजे गणपतीचा प्रसादच आहे. प्रभावळकर म्हणाले, प्रत्येक भूमिकेला मी काहीतरी देत असतो, त्याचप्रमाणे ती भूमिकाही मला भरभरून देत असते. त्यामुळे भूमिका साकारल्यानंतर मला एक नवी दृष्टी मिळते. अशा व्यक्तिरेखा नेहमीच आयुष्यात जगण्याचे बळ देतात. तसेच बळ मला या पुरस्काराने दिले आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. श्रीनिवास पाटील यांना भेटताच नारळीकर यांना 25 वर्षांपूर्वीचे आयुका स्थापनेचे दिवस आठवले. ते म्हणाले, आयुकाची स्थापना करताना पाटील येथे प्रशासकीय अधिकारी होते. एक नवीन संस्था पुण्यात येते याचे त्यांना कौतुक होते. त्यामुळे प्रशासनामध्ये चक्रा न मारता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असेही त्यांनी नमूद केले. लोहियानगर येथील रेपाक कुटुंबियांनी घरात वैष्णोदेवीचे मंदिर साकारले आहे. पुण्यातील गणेश मंडळांप्रमाणेच पुण्यातील घराघरात देखावे साकारण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. याची प्रचिती आली जेव्हा जनवार्ताची टीम लोहियानगर येथील रेपाक कुटुंबियांच्या घरी पोहोचली. रेपाक कुटुंबियांनी वैष्णोदेवींच्या मंदिराचा हुबेहूब असा अप्रतिम देखावा साकारला आहे. यावेळी हा देखावा साकारणारे प्रशांत रेपाक जनवार्ताशी बोलताना म्हणाले, या प्रकारचे देखावे करण्याचा त्यांना लहानपणापासूनच छंद आहे. तसेच आम्ही याचे कुठेही प्रशिक्षण घेतलेले नाही.
गणपती बाप्पाच्या कृपेने आम्हाला या कल्पना सुचत गेल्या आणि अशा प्रकारचे देखावे साकारण्यात आम्ही यशस्वी झालो. याआधी आम्ही अमरनाथ, केदारनाथ या प्रकारचे देखावे सुद्धा साकारले आहेत असेही त्यांनी सांगितले. हा देखावा त्यांनी पूर्णपणे घरातील वस्तूंनी आणि हाताने बनवलेला आहे असे प्रशांत रेपाक यांच्या वडिलांनी जनवार्ताशी बोलताना सांगितले. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. एकीकडे मुझफ्फरनगरमध्ये पसरलेले जातीय दंगलीचे लोण थांबत नाही, तर दुसरीकडे समता आणि समभावाचा संदेश देणारा गणेशोत्सव पुण्यात सुरू आहे. याच संदर्भात केसरी गणेशोत्सवाचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्याशी आमचे प्रतिनिधी अभिजित दराडे यांनी बातचीत केली. लोकमान्य टिळकांनी जो गणेशोत्सव सुरू केला तो स्वातंत्र्याची ज्वाला पेटवण्यासाठी, जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि आपण आलो होता सध्या केसरी वाड्यातील गणपती, जिथं लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू केला. आणि आपल्याबरोबर आहेत मंडळाचे अध्यक्ष रोहितजी टिळक. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की 120 वर्षांचा हा जो वारसा आहे, जो त्यांनी समाज प्रबोधनासाठी चालवला आहे आणि सर्व धर्म समभावनी हा जो उत्सव आहे ते पार पाडतायत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. रोहितजी, आपल्याला आपण सांगा की हा उत्सव आपण ज्याप्रमाणे समाजासाठी आपण करताय त्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला द्या. नाही, तुम्ही आत्ता म्हणल्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी जो गणपती हा रस्त्यावर एक आणि किंवा सार्वजनिक रूप जे दिलं, म्हणजे आधीसुद्धा गणपती बसायचेच, पण त्या काळात जेव्हा ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्याचा हा जेव्हा विषय होता तेव्हा मूळ एक तर जमावबंदी होती तेव्हा, आणि त्यावेळेला एका धार्मिक व्यासपीठावर सगळे किंवा त्या याच्यावर सगळेजण एकत्र येतील आणि मग त्यांना समाज प्रबोधन आणि ही जी जागृती करायची होती ती करता यावी, त्यासाठी शिवजयंती आणि गणेशोत्सव असे 2 उत्सव लोकमान्यांनी सुरुवात केली. आणि आपण जर का बघितलं आता तर त्या प्रमाणात त्या वेळेपासून आणि आत्तासुद्धा आपण जर का बघितलं तर की खूप मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने सगळे तरुण, सगळ्याच प्रकारचे, सगळ्याच वयोगटाचे, सर्व धर्म समभावाचे लोक ही एकत्र येऊन हा उत्सव फार चांगल्या पद्धतीने साजरा करतात. दादा, आज उत्तर प्रदेशमध्ये आपण बघू शकतात की ज्याप्रमाणे जातीय दंगल उफाळलेली आहे ती आता आटोक्यात येत नाही आहे, तरी पुण्यात आपण या पद्धतीने हा उत्सव साजरा करतात. म्हणजे यामध्ये आपली प्रेरणा आणि आपलं स्वरूप काय असतं? बघा, मूळ दृष्टिकोनच तो होता तेव्हा की जेव्हा आपण देवाला म्हणजे काय की एका आपण शक्तीच्या पुढे सगळेजण नमतो आपण किंवा ते एक रिस्पेक्ट ठेवतो. आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून हे सर्व जाती धर्माचे एकत्र येणं, म्हणजे पुणे शहरात तुम्ही जे म्हणताय की पुण्यात दंगल का होत नाही, तर हेच कारण आहे की लाखोच्या संख्येने सगळे मिळून करतात. म्हणजे एकीकडे ईद जरी आपण धरली तेव्हासुद्धा सर्व हिंदू त्यात सामील होतात, शिखांचा कुठला असला तरी सामील होतात, सगळ्याच धर्माचे कुठलेही उपक्रम असले, अगदी आंबेडकर जयंतीपासून कुठल्याही प्रकारचे, त्या सगळ्या उत्सवात सगळेजण मिळून आणि लाखोच्या संख्येने, म्हणजे पुण्यात, महाराष्ट्रात खूप मोठी परंपरा आहे की सगळेजण या माध्यमातून बाहेर येतात, एकत्र साजरी करतात, हा उत्सव पार पाडतात. आणि जेव्हा अशा प्रकारचे संबंध होतात तेव्हा दंगली निश्चितपणे लवकर होत नाहीत. कारण आणि तीच एक शक्ती आहे की जी गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांना निर्माण करायची होती. आणि ते आज आपण बघितलं तर ती बऱ्यापैकी यशस्वी झालेली आहे. जिथे जिथे उत्सव साजरे होतात तिकडे ही एक चांगली शक्ती सगळी एकत्र उभी राहिली आहे आणि ज्यामुळे या अशा प्रकारच्या गोष्टी सगळे मिळून त्याच्यावर मार्ग काढतात, एकमेकात भांडण्याविषयी त्याऐवजी. तर हे होते रोहितजी टिळक, जे केसरी उत्सवाचे, केसरी गणपती उत्सवाचे अध्यक्ष आहेत मंडळाचे. त्यांनी सांगितलं आहे की हा जो उत्सव आहे टिळकांनी समभावाचा ते त्याच पद्धतीने पुढे देतील आणि त्याचप्रमाणे यापुढे कित्येक वर्ष हा उत्सव चालू राहील याच्या आपण अपेक्षा करतोय. जनवार्ताशी बोलल्याबद्दल आपण त्याची धन्यवाद. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल कंप्यूटर्स
electronics, electronic and telecommunications, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. ज्येष्ठ रंगवलीकार जगदीश चव्हाण यांच्या रांगोळी प्रदर्शनाला कुमठेकर रस्त्यावरील शुभमंगल कार्यालयात सुरुवात झाली आहे. मुजरा स्त्री कर्तृत्वाला या नावाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये जगदीश चव्हाण यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांची छायाचित्रे रांगोळीच्या माध्यमातून साकारली आहेत. यामध्ये माता जिजाऊ, झाशीची राणी, धावपटू पीटी उषा, बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल, महिला बॉक्सर मेरी कॉम, भगिनी निवेदिता, IPS अधिकारी किरण बेदी आदींची छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. हे प्रदर्शन दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत 18 सप्टेंबर पर्यंत खुले राहणार आहे. DP बाबत पालिका प्रशासनाने उपमुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली आहे असा आरोप पुणे बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आला. शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा प्रसिद्ध करताना आराखडा ज्या हद्दीसाठी तयार केला जातो त्या हद्दीतील विद्यमान जमीन वापराचे आणि भूमापनाचे नकाशे प्रसिद्ध करणे कायद्याने बंधनकारक आहे. पालिकेने त्यासाठीचे सर्वेक्षण आणि नकाशे तयार करण्याचे काम शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला दिले होते. प्रत्यक्षात हे नकाशे नागरिकांना समजणार नाहीत अशा स्वरूपात महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आले. या प्रकरणाबाबत कृती समितीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जुलैमध्ये निवेदन दिले होते. नकाशामध्ये अनेक त्रुटी आहेत तसेच त्यात अनेक गंभीर चुकाही हेतुपूर्ण करण्यात आल्या आहेत असे समितीचे उज्ज्वल केसकर, शिवामंत्री, नगरसेवक प्रशांत बदे आणि संजय बालगुडे यांनी निवेदनात म्हणले आहे. अजित पवार यांनी या तक्रारीबाबत पालिकेकडून खुलासा मागवला होता. हा खुलासा महापालिकेने पवार यांच्याकडे लेखी स्वरूपात केला असून तो दिशाभूल करणारा असल्याचा आरोप समितीने केला. ELU प्रसिद्ध करताना महापालिकेने पुणेकरांची दिशाभूल केली. आम्ही ज्या मुद्द्यांबाबत हरकतीच घेतल्या नव्हत्या त्याचा खुलासा पालिकेने केला आहे आणि ELU चुकीचे आहेत हा आमचा मुख्य आक्षेप होता. त्याला उत्तरे देण्यात आलेले नाही असेही त्यांनी सांगितले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.